जन आरोग्य अभियानांतर्गत 27 सप्टेंबरपासून नांदेडमधून राज्यव्यापी आरोग्य परिषद मोहिमेला सुरुवात झाली आहे। या अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील आरोग्य हक्क परिषद मंगळवारी कोल्हापुरातील शाहू स्मारकमध्ये संपन्न झाली। सरकारी रुग्णालयांमधील आरोग्य सेवेचा प्रश्न गंभीर बनलाय। दुसरीकडे आरोग्य कर्मचाऱ्यांचे प्रश्न जाणून घेऊन सार्वजनिक आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी जन आरोग्य अभियान कार्यरत आहे। सरकारी आरोग्य यंत्रणेला मजबूत करण्यासाठी जन आरोग्य अभियानामार्फत प्रयत्न केले जात आहेत, असं डॉक्टर अभय शुक्ला यांनी सांगितलं। राज्यव्यापी आरोग्य हक्क मोहिमेला 27 ऑक्टोबरपासून नांदेडमधून सुरुवात झाली आहे। मंगळवारी कोल्हापुरातील शाहू स्मारक भवनमध्ये आरोग्य हक्क परिषद झाली। रुग्णांचे अधिकार आणि सरकारची कर्तव्य यांचा मेळ घालणं, सार्वजनिक आरोग्य सेवा बळकट करणं, केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन करणं यासाठी हे अभियान असल्याचं दीपक देवलापूरकर यांनी सांगितलं। वैद्यकीय पदवी नसतानाही औषधं देण्याचे प्रकार ग्रामीण भागात घडतात। बोगस डॉक्टर वाढत आहेत। त्याबद्दल राज्यभर जनजागृती होत असल्याचं दीपक देवलापूरकर यांनी सांगितलं। यावेळी कॉम्रेड चंद्रकांत यादव, सुरेश शिपूरकर, रवी देसाई, शिवाजीराव परोळेकर यांनी मनोगत व्यक्त केली। या कार्यक्रमाला शेकापचे बाबूराव कदम, दीपक जाधव, पंडित कंदले, अनिल चौगुले, भरमा कांबळे, उज्ज्वला पाटील यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते।